तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जामोद येथे संत जनामुक्ताई यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने स्थानिक संत जनामुक्ताई मंदिरात 17 सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सर्वप्रथम संत जनामुक्ताई यांच्या प्रतिमांची उपस्थिती भाविक भक्तांच्या हस्ते पूजा अर्चा करून महाआरतीनंतर रात्रभर बाहेरगावच्या 12 ते 15 भजनी मंडळ व गावातील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी रतन महाराज दांदळे, उदयनगर उंदरी, पंचफुलाबाई अंबडकार सुटाळा, सुरेश धानोकार हाता, सुधीर देशमुख मेहकर यांच्यासह वरवट, सुनगाव, जळगाव, केरडा, रुधाना, वकाना, निवाना, दहिगाव व इतरही गावचे भजनी मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते। त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता संत जनामुक्ताई मंदिरातून संत जनामुक्ताई यांच्या प्रतिमांची वाजत गाजत पालखीतून गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली। सदर मिरवणूक संत जनामुक्ताई मंदिरात आल्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत जनामुक्ताई मंदिराचे संचालक मंडळाचे अध्यक्ष काशीराम ढगे, उपाध्यक्ष तुकाराम फुसे, कोषाध्यक्ष पांडुरंग हिस्सल, रमेश रंदळे, सहसचिव सदस्य भास्कर हिस्सल, तुळशीराम ढगे, प्रवीण रंदळे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद।